यंदाची गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडली। मात्र गणेश मूर्ती आगमन ते विसर्जन या कालावधीत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला काही मंडळांनी दाद दिली नाही। या मंडळांनी साऊंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्याने जिल्ह्यातील 559 मंडळांवर न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तर 13 मंडळांवर गुन्हे दाखल केल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं। कोल्हापुरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होतो। या उत्सवात मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाला उधाण आलेलं असतं। त्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार बैठका घेऊन गणेश आगमन ते विसर्जनापर्यंत पाळायच्या शिस्तीबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना केल्या जातात। यंदाही पोलिसांनी शांतता कमिटी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, साऊंड, लाईट, मंडप, डेकोरेटर, जनरेटर ऑपरेटर्स यासह विविध घटकांच्या बैठका घेतल्या। उत्सव आनंदात साजरा करा, मात्र त्यावर विरजण पडणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं। या आवाहनाला जिल्ह्यातील अनेक मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला। मात्र काही मंडळांनी हेकेखोरपणा करत आवाजाच्या मर्यादेचं वारंवार उल्लंघन केल्याचं दिसून आलं। त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। आमची सूचना किंवा कायद्याचे उल्लंघन केलेले आहे, त्यामुळे आम्ही वेगवेगळे रीडिंग्स घेतले होते डेसिबलचे आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 559 जे आहे खूप मोठ्या जे डीजे वापरण्यात आलेले त्यांची रीडिंग्स घेण्यात आलेली आहे 559 आणि तोच जे खटले आहे माननीय कोर्टामध्ये आम्ही सादर करत आहोत आणि ते सगळी इन प्रोसेस आहे। तसंच जे मंडळाकडून आमची सूचनाचं पालन झालेला नाही, प्रेशर मीटचा 1-2 ठिकाणी लक्षामध्ये आला नोटिफिकेशन काढल्यानंतर, असे काही मंडळ आहे ज्यांनी आमची सूचनाचं पालन केलं नाही, आमचं जे दिशानिर्देश होते त्यांचं उल्लंघन केलेलं आहे, कायद्याचं उल्लंघन केलं, तर त्यांच्यामध्ये जे जुनी कलम IPC 188 प्रमाणे आम्ही 13 गुन्हे दाखल केले आणि जिल्ह्यातील 559 सार्वजनिक गणेश मंडळांवर न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामध्ये शहरातील 169, इचलकरंजीतील 113, जयसिंगपूर उपविभागातील 77, गडिंग्लजमधील 76, करवीर उपविभागात 62 तर शाहूवाडी उपविभागात 62 खटले दाखल केले जाणार आहेत। तसंच कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावणं, प्रेशर मीड तंत्राचा वापर करणाऱ्या 13 मंडळांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं। त्यामुळं त्याला काय होतंय असं म्हणून आवाजाची मर्यादा ओलांडत जल्लोष करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना आता महिनोन महिने न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत।